From yesterday, we have started topic that is named as demand forecasting. डिमांड फ्यूचर की क्या होगी इसके बारे में जान लेने के लिए जो टेक्निक यूज़ करेंगे उसकी क्या फीचर्स रहेंगे क्या क्या ये हमने कल देखा था अगर आपको याद है। हमने देखा था कि ऑब्जेक्ट मतलब कैसे हम थ्रू आउट डिमांड फोरकास्टिंग देखने वाले हैं, उसके टाइप्स क्या है, उसका स्कोप क्या है, ये सब कल के लेक्चर्स में देखा था, सिग्निफिकेंस क्या है, राइट। आज हम देखने वाले हैं व्हाट आर द एक्चुअली स्टेप्स फर्स्ट एंड उसके साथ साथ व्हाट आर द मेथड्स ऑफ डिमांड फोरकास्टिंग। ओके, सो लेट्स गो। आई थिंक वी कैन डू इट टुगेदर। अब अब आपके लिए ऐसा है कि जितना आप लॉजिक यूज करोगे ना तो उतना इजी रहेगा आपको मतलब पढ़ने के लिए ये। लेकिन अगर आपने ऐसे ले लिया कि अरे यार थियोरेटिकल टॉपिक है, बहुत ही मतलब कॉम्प्लेक्स है, कुछ बहुत वर्ड्स 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 है, तो होगा वो बहुत कॉम्प्लिकेटेड आपके लिए। लेकिन थोड़ा सा लॉजिक लगाइए और ये बहुत ही इजी टॉपिक हो जाएगा, स्कोरिंग भी हो जाएगा आपके लिए। ओके मतलब पेपर में भी बहुत यूज हो जाएगा। सो लेट्स गो, क्या हम देख सकते हैं। ओके, cool. So steps of demand forecast, that's what we are going to see, कैसे डिमांड फोरकास्ट होता है। ओके okay? तो पहला स्टेप है हमारे लिए, दैट इज आइडेंटिफिकेशन ऑफ ऑब्जेक्टिव। ओके, economists or whoever is forecasting demand should be clear about the uses of forecast data and how it is related to forward planning by the firm। मतलब आपके एक्चुअली आप डिमांड फोरकास्ट किस लिए कर रहे हो? क्या आपको देखना है फ्यूचर डिमांड से आपका प्रॉफिट बढ़ेगा या कॉस्ट बढ़ेगी, या क्या आपको कौन से फैक्टर्स ऑफ प्रोडक्शन लगने वाले हैं? मतलब आपका गोल आपके माइंड में क्लियर होना चाहिए, आइडेंटिफाइड होना चाहिए। सो दैट्स व्हाई आइडेंटिफिकेशन ऑफ ऑब्जेक्टिव्स। Okay, depending upon the scenario, the economist has to choose the type of forecast: short run, active passive, conditional, non conditional। तो एक्चुअली आपके आपको डिपेंडिंग ऑन दैट गोल, दैट सिनारियो, दैट ऑब्जेक्टिव, आपको ये समझना पड़ेगा कि आपको कौन से टाइप का फोरकास्ट लेना है, शॉर्ट रन करना है, लॉन्ग रन करना है, एक्टिव पैसिव कौन सा। ओके, सो दैट वाज अबाउट आइडेंटिफिकेशन ऑफ ऑब्जेक्टिव। दूसरा वाला आता है, जस्ट अ मिनट। ओके, दूसरा वाला आता है नेचर ऑफ प्रोडक्ट एंड मार्केट। तो पहले हमने गोल फाइंड किया, फिर हमने देखा कि एक्चुअली मार्केट में क्या चल रहा है, मार्केट का नेचर कैसा है, हमारे प्रोडक्ट का नेचर कौन सा है। ओके, सो हमें आइडेंटिफिकेशन ऑफ नेचर ऑफ प्रोडक्ट करना है। नेचर ऑफ द प्रोडक्ट और सर्विसेज इज एन इम्पॉर्टेंट कंसिडरेशन फॉर विच वी आर अटेम्प्टिंग अ डिमांड फोरकास्ट। तो कौन से प्रोडक्ट के लिए, अगर मतलब आप एक नए मेडिसिन के लिए डिमांड फोरकास्ट देख रहे हो, शायद आपने कैंसर के ऊपर एक नया मेडिसिन बनाया है और उसके लिए डिमांड फोरकास्ट कर रहे हो, तो आपको ये देखना चाहिए कि कैंसर कौन से टाइप का है, इसका कॉस्ट कितना रहेगा, लोग कितना डिमांड करेंगे, कैंसर कितना कितने तरीके से आपके कम्युनिटी में फैल रहा है, कितने मरीज है, ऐसे। ओके, तो मतलब उसका नेचर देखना चाहिए प्रोडक्ट का। या फिर चप्पल, अगर रेनी सीजन वाले चप्पल है तो उसका फोरकास्ट अलग रहेगा। आपको ऐसे देखना चाहिए विंटर में कि समर सीजन में, एट द एंड ऑफ समर सीजन, कितने लोगों को लगेगा कि हमें रेनी सीजन वाले चप्पल लेने चाहिए, ऑल सीजन चप्पल लेने चाहिए। तो हमारा कंपटीशन किसके साथ है? ऑल सीजन फुटवेयर के साथ। हमारे कॉम्पिटिटर्स कौन है? और रेनी सीजन के बाद ये चप्पल फेंक दिए जाएंगे, तो बेटर है कि चप्पल बनाते वक्त ऑल सीजन बनाया जाए क्या? लेकिन फिर आपकी स्पेशलिटी तो रेनी सीजन के चप्पल में है, तो फिर लोगों को कैसे अट्रैक्ट कर सके? सो दैट इज ऑल व्हाट यू हैव टू थिंक अबाउट प्रोडक्ट एंड इट्स नेचर। Okay, forecasting of demand must examine carefully whether the product is consumer good or a producer good, perishable good or a durable good। मतलब कैसे टाइप का, अगर पोटैटो है तो पोटैटो इज अ वेरी पेरिशेबल गुड, बहुत जल्द खराब हो जाता है। मिल्क मिल्क पेरिशेबल गुड है, तो शायद अगर उसके डिमांड का फोरकास्ट करना है तो मुझे बहुत शॉर्ट टर्म वाला करना पड़ेगा। लेकिन अगर मैंने बोला था जो मैट्स डालते हैं पैरों के नीचे हम, या फिर आपके कार्स, ये सब ड्यूरेबल गुड्स है, बहुत टाइम के लिए चलने वाला है, तो इनके डिमांड का फोरकास्ट करना है तो लॉन्ग टर्म में करना पड़ेगा। ओके, it should also consider the stage at which the product, that is introduction, growth, maturity, saturation and obsolescence or and decline। मतलब कौन से स्टेज पे आपका प्रोडक्ट है।
ओके। तो जनरली जैसे हमने ट्रेड सायकल देखे थे, अगर आप नाही हमने नाही देखे थे, राइट? आपण ट्रेड सायकल बघितले नव्हते? ते मला वाटतं पुढच्या वर्षी आहे तुम्हाला. हं. तर ट्रेड सायकलमध्ये काय असतं, इकॉनॉमी एकदम चढते, एका टोकावर उंच प्रॉस्पेरिटीच्या टोकावर चढते आणि मग परत हळू-हळू ती खाली जायला लागते आणि देन इट गोज टू द डाउनवर्ड्स, एकदम ट्रफ म्हणजे एकदम बॉटम एरिया, तेव्हा सगळं प्रॉब्लेम चालू असतो. मग पुन्हा एकदा. सो दीज आर लाइक ऑसिलेशन्स, ट्रेड सायकल्स. तसंच एखाद्या प्रोडक्टचं पण असतं, की ते नव्याने मार्केटमध्ये इंट्रोड्यूस केलं जातं, तेव्हा त्याची अशी चढती रेषा असते. ओके. मग त्याच्यानंतर त्याची ग्रोथ व्हायला लागते. इन द सेन्स त्याच्यासाठी असलेली डिमांड वाढायला लागते. देन इट इज ॲट मॅच्युरिटी, की म्हणजे थोडक्यात तुम्ही साधारण या टोकावर आहात. अगदी टोकावर नाही पडण्याच्या, पण तुम्ही टोकावर आहात, की तुम्ही एकदम हॅपी आहात. जसं की करियर ग्राफमध्ये बघायचं झालं, तर इंजिनिअर्स, एम-बी-ए असे सगळेजण आता या मॅच्युरिटी किंवा सॅच्युरेशन लेव्हलला आहे, की त्यांच्यासाठी आता खूप लोकं आहेत आपल्याकडे, जे एम-बी-ए आहेत, जे इंजिनिअर आहेत आणि त्यामुळे लोकं जास्त पण जॉब कमी असा प्रॉब्लेम निर्माण झाला. ओके. सो दैट्स द ग्रोथ और मैच्योरिटी पीरियड. उसके बाद क्या होता है, सैचुरेशन, मतलब आपके जैसे ही अलग-अलग प्रोडक्ट मार्केट में आने शुरू हो जाते हैं. ओके. सो एट एट दैट पॉइंट सबका सैचुरेशन होता है, कंपटीशन बढ़ता है. पहले अगर आपका ही प्रोडक्ट था, तो अब बहुत सारे प्रोडक्ट आएँगे, सैचुरेशन होगा और फिर आपका प्रोडक्ट का डिमांड इलास्टिक हो जाएगा. क्योंकि सांगा बरं मला, खूप सारे सबस्टिट्यूट आहेत. बरोबर आहे ना? सबस्टिट्यूट असलं की तुमचं प्रॉडक्ट इलास्टिक होईल की इनइलास्टिक होईल? काय होईल? नाही आठवत आहे? आपण एवढा मोठा धडा बघितला की नाही इलॅस्टिसिटीचा. या धड्यातलं त्या धड्यात वापरावंच लागतं इकॉनॉमिक्समध्ये. असं नाहीये, कुठल्याही धड्यात वापरायला लागतं, कुठच्याही सब्जेक्टमध्ये. लक्षात ठेवा, जेव्हा कधी तुम्ही खूप सारे सबस्टिट्यूट येतात, तेव्हा तुमची डिमांड हळू इलॅस्टिक व्हायला लागते. एक प्रॉडक्ट वापरलं नाही, तर दुसरं प्रॉडक्ट त्याच टाइपचं सबस्टिट्यूट मिळतं. तिसरं मिळतं. सो तुम्हाला एकाला दुसरा, दुसऱ्याला तिसरा असे बरेच सबस्टिट्यूट मिळत जातात. येतंय लक्षात मी काय म्हणते ते? सो हळू-हळू त्या सॅच्युरेशनच्या पिरियडला तुम्ही एकदम सबस्टिट्यूट क्रिएट झाल्यामुळे तुमची डिमांड इलॅस्टिक होईल. तुमचे थोडंसं पण प्राईसमध्ये चेंज झाला, तरीही तुमचा प्रॉफिट एकदम कमी होईल कारण डिमांड कमी होईल. अँड ऑब्सोलन्स आणि डिक्लाइन म्हणजे हळू तुमच्या प्रॉडक्टची डिमांड कमी होत डिक्लाइन कंप्लीटली ती कमी होईल. सो दॅट्स हाऊ तुमचं ॲक्चुअल प्रॉडक्ट ज्याची तुम्ही डिमांड फोरकास्ट करताय भविष्यातली, ते कोणत्या स्टेजला आहे हे पण पाहायला पाहिजे. ओके. त्याच्यानंतर फायनली द नेचर ऑफ कॉम्पिटिशन इन द मार्केट. परफेक्ट आहे, इम्परफेक्ट आहे, शुड नॉट बी ओव्हरलूक. म्हणजे म्हटलं तसं, जेव्हा तुम्ही सुरुवात केली तेव्हा मे बी तुमचं इतकी युनिक आयडिया आहे. ओके. तर मे बी तुमचं जसं Google सर्च इंजिन जेव्हा तुम्ही सुरुवात केली, खूप थोडी सर्च इंजिन होती. इट्स लाइक देअर मोनोपॉली इन द सर्च इंजिन मार्केट. पण जसं असं हळू आता हजारो, लाखो सर्च इंजिन मार्केटमध्ये आहेत. बैडू, याहू अशी भरपूर सर्च इंजिन आणि त्यामुळे त्यांची मार्केट कंडिशन कशी झाली आहे, आता ते मोनोपॉलिस्टिक किंवा ऑलिगोपॉलीवाली कंडिशन झाली आहे. म्हणजे थोडक्यात त्यांना भरपूर सारे सबस्टिट्यूट अवेलेबल झालेत. या नेचरमुळे तुमच्या डिमांड फोरकास्टमध्ये फरक पडू शकतो. सो पहिलं तुम्हाला काय बघायचंय, तुमचं ऑब्जेक्टिव्ह आयडेंटिफाय करायचंय आणि नंतर नेचर ऑफ प्रोडक्ट आणि मार्केट आयडेंटिफाय करायचंय. काय तुमच्या लक्षात नक्की मी काय म्हटलं? आता जस्ट वेट वेट अ मिनिट, कोणाचं तरी माईक झालाय ऑफ. सो नंतर असतं की डिटर्मिनंट्स ऑफ डिमांड. तुम्हाला हे पण बघायला लागतं की ॲक्च्युअली कोणते डिटर्मिनंट्स ऑफ डिमांड मार्केटमध्ये आहेत. जे असे डिटर्मिनंट शोधून काढून त्यांचा वापर करायला लागतो, की तुम्ही तुमचं डिमांड फोरकास्ट एकदम ॲक्च्युअलाइज करू शकाल, करेक्ट करू शकाल. थोडक्यात कोणते फॅक्टर्स तुमच्या डिमांडला अफेक्ट करतील ते तुम्हाला शोधायला लागतं. सो डिफरंट डिटर्मिनंट्स विल अज्युम अ डिफरंट डिग्री ऑफ इम्पॉर्टन्स इन द डिफरंट डिमांड फंक्शन. तो वेगवेगळ्या डिमांड फंक्शन्समध्ये वेगवेगळे फॅक्टर्स अफेक्ट करत असतात. ओके. सो तुम्हाला ते सगळेच्या सगळे अज्युम करायला लागते. त्याच्या बरोबरीने इम्पॉर्टन्स ऑफ डिमांड फंक्शन डिपेंडिंग ऑन द नेचर ऑफ प्रोडक्ट अँड नेचर फोरकास्ट. इन ॲडिशन, इट इज इम्पॉर्टंट टू कन्सिडर सोशो सायकॉलॉजिकल डिटर्मिनंट. सोशो सायकॉलॉजिकल म्हणजे कम्युनिटी वाईज प्रत्येकाच्या सायकॉलॉजीमध्ये फरक पडत असतो, प्रत्येकाच्या विचारांमध्ये फरक पडत असतो. हर एक के थॉट्स चेंज होते रहते. सॉरी. जैसे सोसाइटी में आप रहते हो, राइट? तो पहले अगर आपको याद है तो सोसाइटी में कोई सैनिटाइजर यूज करता था, वो डेटॉल की बॉटल आती थी या और कोई कोई ब्रांड की. तो मतलब अगर वो पहले हाथ भी ऐसे कर लेता था, फिर
मतलब असं सगळं छान करतोय, तर लोक त्याच्याकडे कशी बघायची, अरे काय मोठा शहाणा आलाय, आम्हाला दाखवतोय केवढं मोठं. एवढं असं राहून चालत नाही, असं इम्युनिटी कमी असून चालत नाही, एकदम बूस्ट असायला लागते इम्युनिटी, असं वगैरे भरपूर बोललं जायचं की नाही त्याला, काय नाटकं करतोय सॅनिटायझरची. आणि आता तेव्हा कम्युनिटीची सोशो सायकॉलॉजी काय होती, सॅनिटायझर म्हणजे फक्त नुसते चोचलेत लोकांचे, राईट. आता काय आहे, आता सॅनिटायझर म्हणजे एक वेळ आपण पाणी कमी पिऊ पण सॅनिटायझर जास्त लावू, असं असतं की नाही, सॅनिटायझरचा वापर जास्त केला जातो. सो दॅट्स हाऊ सोशो सायकॉलॉजी चेंजेस. आणि ती सोशो सायकॉलॉजी चेंज झाल्यामुळे तुमच्या डिमांडवर पण फरक पडतो. पहिल्यांदा जर समजा एका महिन्यात हार्डली 60 बाटल्या जात असतील तुमच्या सॅनिटायझरच्या, तर आज 600, 6000 अशा वगैरे बाटल्या जातात, बरोबर आहे की नाही. म्हणजे तुमची सोशो सायकॉलॉजी ही पण लक्षात घेतली पाहिजे. त्याच्याबरोबर असे डिटर्मिनंट, इस्पेशली डेमोग्राफिक डिव्हिडंड, म्हणजे लोकसंख्येमुळे, डेमोग्राफी म्हणजे लोकसंख्या, पॉप्युलेशन. सो डेमोग्राफिक डिव्हिडंड, सोशोलॉजिकल डिव्हिडंड, सायकोलॉजिकल फॅक्टर्स अफेक्टिंग द डिमांड, म्हणजे हे सगळे फॅक्टर्स तुमच्या डिमांडला कसे अफेक्ट करतात याचा विचार केला पाहिजे. ऑल्सो इट इन्व्हॉल्व्स डिसाइडिंग द टाइम पर्स्पेक्टिव्ह फॉर डिमांड फोरकास्टिंग. तुम्ही कधी डिमांड फोरकास्ट करताय. ओके, समजा फटाक्यांची डिमांड भारतात स्पेसिफिकली जिथे दिवाली साजरी केली जाते, तो जहाँ पर दिवाली मनाई जाती है वहां पर अगर आप डिमांड का फोरकास्ट कर रहे हो, तो वो फोरकास्ट कब होना चाहिए, क्या मई में हुआ तो चलेगा डिमांड, कौन कौन फटाके लेने वाला है, कौन कौन फटाके लेने, फटाफट हो जाएगा, नहीं, आपको थोड़ा आगे आकर लेना पड़ेगा. गणपति हो जाने दो, फिर नवरात्र शायद हो जाएगी, लोगों के खर्चे हो जाएंगे, फिर वो सोचते हैं हाँ यार फटाके लेने हैं, आज मेरा बजट 500 रुपीज का है, 500 रुपीज के फटाके लेंगे. आई विल से यू की फटाके मत लीजिए, लेकिन दॅट्स अप टू यू, राईट. फटाके नको ना घ्यायला, कारण त्याने खूपच पोल्युशन होतं, असं हजार लोक म्हणतात. म्हणजे आपण मोठे काही ज्ञानी वगैरे असो अशातला भाग नाही, पण खूप आवाज होतो, खूप हवेचं प्रदूषण होतं, ज्यानं दम लागतोय. कोरोनाच्या काळात तर दम लागणं, खोकला येणं बॅनच आहे, राईट, आपल्याकडे. मग त्याने धक्का बसून आपल्याला खोकला वगैरे येऊ शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही इकॉनॉमिक्स शिकताय, बरोबर. मला सांगा, तुम्ही फटाके वाजवू नयेत असं मी जेव्हा म्हणते, तेव्हा त्याच्या मागे भरपूर एक अतिशय मार्मिक, भरपूर मार्मिक असं एक इकॉनॉमिक रिझन आहे असं मी म्हणते. काय सांगा बरं, का असं मी म्हणत असेल. तुम्हाला खरंच आठवत नाहीये. तुम्ही वाजवत असाल तरी मी काही तुम्हाला ओरडणार नाहीये. मी सांगते माझ्याकडे त्याच्यासाठी एक रिझन आहे. आपण वाजवायचंय, पुष्कळ वाजवायचंय, काही फरक नाही पडत. पण तुम्हाला काय वाटतं मी का म्हणत असेल इकॉनॉमिक. मी म्हटलं की तुम्ही जर सच्चे कॉमर्सचे स्टुडंट असाल किंवा तुम्ही एकदम सच्चे भारतीय, सच्चे काय म्हणू पण त्याला इकॉनॉमिक्स शिकत असाल, सच्चे कॉमर्सचे स्टुडंट असाल, तर तुम्ही तसा वेडेपणा करणार नाही फटाके वाजवण्याचा. मी का असं म्हणतेय, रिअली तुमच्याकडे उत्तर नाही. वेस्टेज ऑफ मनी. या करेक्ट, एकदम करेक्ट. पण कशा काय प्रकारे, म्हणजे लोक म्हणतील अरे आम्हाला भारी वाटलं, गाडी लावली, माझ्याकडे सगळ्यात जास्त मोठी माळ होती 5,000ची माळ. अरे हाट, तुझ्याकडे काय, आपली 10,000, 10,000ची माळ एकदा सुरू केली की फाट 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 बंद नाही. असं का, कसं काय वेस्टेज ऑफ मनी आहे. नाही लक्षात येते. ओके, लेट मी टेल यू. सो तुम्ही अंदाजे किती रुपयाचे फटाके खरेदी करता मला सांगा, सांगा सांगा. क्योंकि उससे पॉल्यूशन होएगा और उसके बाद हाँ एकदम करेक्ट है रीजन, लेकिन ये तो हम कहाँ पर सोचने वाले हैं. मतलब हम तो पूरे के पूरे ऐसे बने हुए बनेल बनेल लोग हैं ना, कि हमें हमें कुछ नहीं पड़ता, पोल्यूशन होने दे, हमें क्या कर. चीन में देखो, चीन में कितने पटाखे फूट रहे हैं, फिर हम देख पटाखे, फिर हम देख अरे यूएस देखो कितना कर रहा है पोल्यूशन, हम क्यों सोचे उसके बाद. हम पोल्यूशन पोल्यूशन छोड़ दो पूरा का पूरा. हमें सोचना है कि इकोनॉमिकली के अभी के लिए उन्होंने बोला कि मनी वेस्टेज, लेकिन कैसे मनी वेस्टेज, कोई लॉजिक है इसके लिए. अब मैं बताऊं मेरा वाला लॉजिक, मतलब ये मेरे कुछ इकोनॉमिस्ट दोस्तों का भी लॉजिक है. ओके, तो कैसे ये लॉजिक है कि अगर आप पटाखे फोड़ते हो तो आप क्या कर लेते हो, एक मतलब फुलबाजी, राइट, वो रहती है, तो वो लोगे या फिर अगरबत्ती लोगे और उससे आप पटाखे फोड़ दोगे, राइट. तो जो आपने वो पटाके लाए हुए होंगे, जे फटाके आणले असतील ते काय होणार, फुटणार, आग लागणार, बरोबर, जळणार.
ते फटाके, आवाज येणार, पण आवाज कुठे गेला, येऊन गेला ना तो आवाज. त्याच्यानंतर ते जळणार धडधड 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 फटाके. जर समजा तुम्ही अनार आणला असेल, ज्याला पाऊस पण म्हणतात, भुईचक्र आणलं असेल, तर त्याला पण तुम्ही काडी लावणार, काय लावणार आपण, आग लावणार, आणि तसं चक 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 दिसणार आणि जळून जाणार, नंतर धूर उरणार. आपल्याला पोल्युशनची काहीच घेणं देणं नाहीये. पण असा विचार करा की हे सगळं झाल्यावरती तुमचे सगळे फटाके काय होतात रे, जळून जातात ना. असं होतं का की मागे फटाके उरले, त्याचं पुढे काहीतरी असं उरलेलं असतं ना, म्हणजे जेव्हा तुम्ही फटाके वाजवता तेव्हा ते जळून जातात ना. येस मॅम. म्हणजे त्याचं काय होतं, राख होते, बरोबर. जळल्यावर कुठच्याही गोष्टीची राखच होते ना. थोडक्यात राख नाही होत, पण त्याचा कचरा पण होतो. कचरा होतो, पण जळल्यावर जे हो. जळल्यावर जे होतं त्याला आपण असंच म्हणतो ना, राख झाली. जळल्यावर जे काही झालं त्याचे, बरोबर आहे ना. म्हणजे थोडक्यात एखादी गोष्ट जळून गेली असं मला म्हणायचंय. मग मला सांगा, तुम्ही कितीचे बजेट आणणार होतात बरं फटाक्यांचं, म्हणजे आणता इन जनरल, प्रत्येकाने सांगा, प्रत्येकाचं वेगळं असू शकतं. कितीच्या बजेटचं फटाके आणणार? 100 रुपये, 200 रुपये, 300 रुपये, 400, 500, 1000, 1500, 2000, 20000, 10000, किती? 2000. ओके, आणखीन 200 म्हणलं कोणीतरी. ओके, पुढे सांगा सांगा. बस एवढेच लोक फटाक्यांबद्दल बोलण्यास उत्सुक आहेत. छे, लपवा छप्पी, अतिशय अतिशय चुकीची गोष्ट, लपवा छप्पी चाललेली आहे इथे. सो आपण कन्सिडर करू ते 200 ते 2000 मध्ये तुमचं फटाक्यांचं बजेट आहे. ओके, सो हे फटाक्यांचं बजेट तुम्ही तेवढे पैसे दुकानदाराला देणार, घरी आणलेल्या वस्तू जाऊन टाकणार, राईट. काडी लावणार आणि धडधड 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 जे काही फुटणार, दिसणार, चमकणार, चकचकणार, गोल फिरणार, पाऊस उडणार, जे काही होणार, रॉकेट आकाशात जाणार, सगळ्याच्या सगळ्या गोष्टीला आग लागणार की नाही. मग मी तर म्हणेन की ह्याच्यापेक्षा, म्हणजे पोल्युशन तर होतच आहे, त्याच्याबद्दल आपण विचार करत नाही, मला माहितीये, पण ते पण होतच आहे. मग त्यापेक्षा चक्क ती 2000ची पिंकची नोट असते ती घ्यावी आणि त्याला आग लावावी, ते तर जळून जाईल. आपल्याकडचे पैसे तर गेलेच आहेत, पण त्याचं पोल्युशन तर कमी होईल ना. असं आपला एक, माझं नाही म्हणजे असा काही इकॉनॉमिस्टचा विचार होता मध्यंतरी, की म्हणजे फटाके जाळतात म्हणजे काय, तुम्ही तुमच्याकडच्या नोटा घेता आणि त्याच्या बदली जळणाच्या वस्तू आणता आणि ते जाळता. ओके, आणि मग काही लोकांचं असंही म्हणणं पडलं की अरे मग आमची काय म्हणू त्याला, लगेच भरपूर लोक असतात पॉलिटिकल, कल्चरल असं हे देणारे, आम्हीच का करायचं. चायनावाले बघा, ते दर न्यू इयरला उडवतात. US वाले बघा, परकीय देशातले लोक उडवतात, आम्हीच आमचं का करायचं, असं असं वगैरे भरपूर बडबड झाली. मग आपण असं म्हणू शकतो का रे, की ठीक आहे, ज्यांना बडबड करायचे ते बडबड करूच शकतात, फक्त तुम्ही सगळ्यांनी मिळून एक पिक्चर बघितलाय का मला सांगा. त्या पिक्चरचं नाव आहे द डे आफ्टर टुमॉरो. पाहिलंय? प्लीज, तुम्ही पाहिला नाहीये हा पिक्चर? ओके, 2012 नावाचा एक पिक्चर आला होता, 2012 नावाचा पिक्चर. अरे देवा, काही केलं नाही तरी चालेल, बाकी पिक्चर तरी चांगले बघत जा. येस मॅम. बघितलंय. करेक्ट. तो 2012 नावाच्या पिक्चर मध्ये काय झालं होतं, जगाचा अंत समोर आला होता की नाही. सो 2012 मध्ये त्या बोटी वगैरे ते सगळं सोडून द्या, पण ऍक्च्युली 2012 नावाच्या त्या टाइम पर्यंत पोहोचायला काय झालं असेल, किंवा ह्याच्या बरोबर आणखीन एक मी मगाशी तुम्हाला म्हटलं, द डे आफ्टर टुमॉरो. अरे देवा, आता मला एवढं लिहायला लागणार, लिहून घ्या कुठेतरी, मिळाला बघायला तर मिळा. खूपच भारी पिक्चर आहे, आपल्या सगळ्यांनी इंग्लिशमध्ये आहे, पण आता काय करायचं त्याला, हळूहळू पिक्चर बघून बघून इंग्लिश सुधारलं तर सुधारेल आपलं. द डे आफ्टर टुमॉरो असा पिक्चर आहे, त्याच्यात पण असंच दाखवलंय. मी काय आता तुम्हाला पिक्चरची स्टोरी नाही सांगू शकत, पण आता मी तुम्हाला हे एवढंच लिहून ठेवलंय, द डे आफ्टर टुमॉरो. हे सगळे पिक्चर तुम्हाला काय दाखवतात? हे पिक्चर दाखवतात की क्लायमेट चेंज झाल्यामुळे कसं काय काय प्रकारचे प्रॉब्लेम निर्माण झाले. आजही आपण बघतोय आपल्याकडे येणारी वादळं, आपल्याकडे निर्माण झालेलं मोठा पूरसदृश्य परिस्थिती, आत्तापर्यंत पाऊस पडतोय, मध्यात एकदम पाऊस गायब होणं, एवढा पाऊस पडला तरी उकडणं. तुम्हाला माहितीये का, जगातला सगळ्यात मोठा बर्फाची भिंत असलेली गोष्ट अंटार्क्टिका खंडावर, सॉरी आर्क्टिक खंडावर होती, तर तिला जागतिक तापमान वाढीमुळे भेग पडली.
मी म्हणू शकते आर्टिक कुठे आहे, आम्हाला अरबी समुद्र पुरेसा आहे सालदुरे बिलदुरेचा. तसं नसतं ना. आपल्याला जेव्हा अरबी समुद्रात पाणी कुठून वाहत येतं, इन द सेन्स सगळे समुद्र एकत्रच आहेत बाय द टाइम. म्हणजे जेव्हा आर्क्टिक खंडात एखादी वॉल बर्फाची, एखादी ग्लेशियर म्हणजे हिमनदी विरघळायला लागते, तेव्हा तिचं पाणी कुठल्या ना कुठल्या समुद्रात येतं आणि त्या कुठल्या ना कुठल्या समुद्राच्या पातळीत वाढ होते, म्हणजेच ती आपल्याही समुद्राच्या पातळीत वाढ होते. जगातली कितीतरी मोठी बेटं यामुळे संकटात आहेत माहितीये का तुम्हाला. मुंबई सारखं बेट किंवा अगदी छोटी छोटी इतके बेटातले देश आहेत, ते सगळेच्या सगळे संकटात आहेत. व्हेरॅज अशीही कंडिशन आलेली आहे की जगातल्या काही सिटीजमध्ये 3-3 वर्ष पाऊस पडलेला नाहीये आणि त्या 3-3 वर्ष न पडलेल्या पावसामुळे आजही त्यांना सगळंच्या सगळं पाणी विकत घ्यायला लागतंय. आठवड्यात रेशनिंग करायला लागतंय आंघोळीचं. म्हणजे जर समजा आज मी एकदा आंघोळ केली तर पुढची आंघोळ मी कदाचित 4 दिवसांनी करू शकेन, 8 दिवसांनी करू शकेन असं. आणि ही कंडिशन आपल्यापासून फार दूर नाही. आपल्याला वाटतं आपल्या बागेत विहीर आहे, त्याच्यानंतर आमच्याकडे बोरवेल आहे, आमच्याकडे डायरेक्ट म्युन्सिपाल्टीकडून पाणी येतं. असं काही असलं तरी इथला कुठला तरी एक ओरिजिनल सोर्स आहे ना, तो तापमान वाढीमुळे जात चाललाय. तिकडे समुद्रातलं पाणी वाढतंय, पण ते वाढणारं पाणी खारं पाणी आहे. पिण्याच्या पाण्याचं काय? तापमान वाढतंय, सगळं गरम गरम, श्वास घ्यायला त्रास होतो, कोविड सारखे आजार पसरत आहेत. हे सगळं अंडर दॅट येतं. मला माहितीये मी माझ्या विषयापासून खूप जास्त एकदम भरकटलीये, पण हे मला वाटलं कदाचित तुम्हाला 2 पिक्चर तरी नव्याने कळतील, नव्याने बघायला लागतील. जगण्यासाठी त्यांना लायब्ररीतली पुस्तकं जाळून ऊब निर्माण करायला लागते. इतकी वाईट परिस्थिती निर्माण येते. कळत नाही आपण उद्याच्या कुठे पुढच्या क्षणाला जिवंत असणार आहोत की मेलेले. दॅट्स काइंड ऑफ थिंग. ओके, सो वी वर टॉकिंग अबाउट डिटर्मिनंट्स ऑफ डिमांड. सो हे सगळे तुमचे डिटर्मिनंट्स ऑफ डिमांड असतात. सोशो सायकोलॉजिकल, डेमोग्राफिक, सोशोलॉजिकल, psychological factors. Also, it involves deciding the time perspective for demand forecasting. Demand can be forecasted for a long period or a short period. In the short run, determinants of demand may not change significantly. छोट्या टाइम मध्ये हे जे डिटर्मिनंट्स आहेत ते खूप पटापट बदलतील असं नाहीये. और मे रिटेन कॉन्स्टंट, ते कदाचित समान राहू शकतात. वेरॅज इन लॉंग रन देर इज सिग्निफिकंट चेंज इन डिटर्मिनंट्स ऑफ डिमांड. नेहमीच लॉंग रन मध्ये तुमच्या डिमांड मध्ये चेंज होऊ शकतो. समजा 10 वर्षापूर्वी वायफायचा एवढा विक्री होत होती का रे? नव्हती होत, पण आज होतीये, खूप जास्त जोरात होतीये. सो दॅट इज लॉंग रन मध्ये तुमचं डिमांड चेंज होणं. ओके, टाइम देअरफोर द ऑर्गनायझेशन डिटरमाइन्स द टाइम पिरियड ऑन द बेसिस ऑफ सेट ऑब्जेक्टिव्ह. सो जे फर्स्ट स्टेपमध्ये तुम्ही ऑब्जेक्टिव्ह सेट केलेत की नाही, त्याप्रमाणे मग ऑर्गनायझेशन ठरवतं की डिमांड फोकास्टसाठी कोणता पिरियड ठरवला पाहिजे, डिटर्मिनंट्स ऑफ डिमांड काय पकडले पाहिजे. ओके, ह्या 3 स्टेप लक्षात आल्या आहेत. आयडेंटिफिकेशन ऑफ ऑब्जेक्टिव्ह, नेचर ऑफ प्रोडक्ट अँड मार्केट अँड डिटर्मिनंट्स ऑफ डिमांड. त्याच्यानंतरचं ऑब्जेक्टिव्ह आहे इट इज अ अनालिसिस ऑफ फॅक्टर्स. पहिली गोष्ट तुम्हाला हे लक्षात घ्यायला पाहिजे की हे लक्षात घ्यायला पाहिजे की तुम्ही कुठल्या बेसिसवरती माहिती काढणार, कुठल्या बेसिसवर फोरकास्टिंग करणार. ओके, म्हणजेच तुम्हाला फोरकास्टिंगसाठी डेटा पाहिजे. त्यासाठी तुम्हाला वेगवेगळे टाईपचे फॅक्टर्स अनालिसिस करायला, शोधून काढायला लागतात. बरोबर. डेटा इज अ बिग ह्यूज थिंग टुडे. डेटा म्हणजे तुमच्या फोनवरचा डेटा नाही, तो डेटा. हो, त्याला पण डेटा पॅक म्हणतात नाही का? ओके, हरकत नाही, पण त्याला आपण डाटा पॅक म्हणूया आत्तासाठी. सो डेटा इज इन्फॉर्मेशन कम्प्लीट. त्याच्यासाठी तुम्हाला कितीतरी इन्फॉर्मेशन पॉईंट मिळतात. असा विचार करा आणि आज माझ्यासाठी हा प्रयोग करूनच बघा. ओके, तुम्ही युट्यूब पण वापरता सगळेजण आणि गुगल पण वापरता. ओके, सो तुम्ही सलग 10 वेळा हॉटेल्स इन महाबळेश्वर, रेस्टॉरंट इन महाबळेश्वर किंवा दापोली, कुठलंही गाव पकडा, हॉटेल्स इन महाबळेश्वर, रेस्टॉरंट इन महाबळेश्वर, प्लेसेस टू गो इन महाबळेश्वर, नंतर टुरिझम फॅसिलिटीज ॲट महाबळेश्वर, एक्सपेन्सेस ॲट महाबळेश्वर, व्हरायटीज इन महाबळेश्वर, शॉपिंग इन महाबळेश्वर. सो एक प्लेस पकडून त्याच्याविषयीची खूप सारी माहिती सर्च करायची गुगलवर. ओके, 10-15 काय प्रश्न विचारता येतील तेवढे गुगलला विचारायचे आणि त्याच्यानंतर युट्यूबला जाऊन रिफ्रेश करायचं पेज, म्हणजे वरून खाली ओढायचं जर मोबाईल असेल तर.
मला अशी एक काय म्हणू आपण, मी अगदी 100% नाही म्हणणार, पण 80 ते 90% खात्री की रिलेटेड टू टुरिझम, रिलेटेड टू हॉटेल्स, रिलेटेड टू पर्यटन किंवा रिलेटेड टू समथिंग अबाउट ॲडव्हेंचर, हॉलिडे, की जे तुम्हाला लक्षात येईल त्यातली कुठली ना कुठली व्हिडिओ तुमच्या इनबॉक्समध्ये आलेली असते किंवा तुमच्या पेजवर आलेली असते. हे कशामुळे होतं? याला बिग डेटा असं म्हणतात. ही माहिती जी वेगवेगळ्या प्रकारे मिळालेली असते तिचं प्रोसेस करून काहीतरी आउटकम काढलेलं असतं. तशाच प्रकारे इथे पण आपण वेगवेगळ्या ठिकाणाहून डेटा कलेक्ट करून माणसांकडून, एक्सपर्ट्सकडून, म्हणजे नॉर्मल कस्टमर्सकडून, एक्सपर्ट्सकडून आणि इतर वेगवेगळ्या प्रकारे स्टॅटिस्टिकल डेटा कलेक्ट करून त्याचा डिमांड फोरकास्ट करायला वापर करणार आहोत. ओके, इन अन अनालिसिस ऑफ स्टॅटिस्टिकल डिमांड फंक्शन इट इज कस्टमरी टू क्लासिफाय एक्सप्लेनेटरी फॅक्टर्स म्हणजे डिमांड डिटर्मिनंट्स ॲज ट्रेंड फॅक्टर्स, काही ट्रेंड आले म्हणून डिमांड चेंज होते असेवाले ट्रेंड फॅक्टर्स, सायक्लिकल फॅक्टर्स म्हणजे परत परत थोड्या दिवसांनी येणारे इन द सेन्स रेनी सीझन सारखे. ओके, सीझनल फॅक्टर्स पुन्हा सीझन बाय सीझन दर सीझन येणारे, आणि रॅन्डम फॅक्टर्स अचानक आले आणि चेंज झालं. जसं की समजा एखादं बड्या सेलिब्रिटीने कुठला तरी कपडे घातले तर ते अचानक मार्केटमध्ये येणं, दॅट इज रॅन्डम फॅक्टर्स. Okay, an analysis of the factors is especially important depending upon whether it is aggregate demand in the economy or the industry's demand on the company's demand or the consumer's demand which is being predicted. So actually कुणाची डिमांड तुम्ही प्रेडिक्ट करताय? ओव्हरऑल इकॉनॉमी मधली ॲग्रिगेट डिमांड का, की इंडस्ट्रीमध्ये फक्त असलेली डिमांड, की फक्त एका इंडिव्हिज्युअलची डिमांड? या सगळ्यावरून ठरतं की तुम्ही कोणत्या फॅक्टरचं अनालिसिस केलं पाहिजे. इट रिक्वायर्स गॅदरिंग प्रायमरी अँड सेकंडरी डेटा. दोन टाईपचे डेटा, प्रायमरी डेटा, सेकंडरी डेटा. प्रायमरी डेटा म्हणजे तुम्ही प्रत्येक इंडिव्हिज्युअलकडे आता तुम्ही FYच्या, मी समजा असं म्हणते की FYच्या मुलांना किती पुस्तकं हवी आहेत. सो तुम्हाला आठवतंय मी तुमची एक शीट तुम्हाला दिली होती आणि तुम्हाला त्यात भरायला सांगितले होते नंबर्स. बाय द वे मी ते विचारलंय त्याचं पुढे काय करायचंय, पण मला अजून उत्तर मिळालेलं नाही. वी विल वेट फॉर दॅट. ओके, सो त्याचं काय करायचंय म्हणजे तुम्हाला किती पुस्तकं हवी आहेत असं त्या शीटमध्ये भरायचं होतं. सो मी तो डेटा कलेक्ट केला, त्या डेटा कलेक्शनला म्हणणार प्रायमरी डेटा. मी प्रत्येक मुलाला जाऊन विचारलं किंवा तुम्हाला जाऊन विचारलं, कळलं का? कळलं. नाही कळलं का? नाही कळलं. सो हा प्रायमरी डेटा कलेक्शन, फेस टू फेस कलेक्शन, क्वेश्चनेअर्स मधून केलेलं कलेक्शन. आणि सेकंडरी डेटा म्हणजे ऑलरेडी डेटा असतो. इट्स लाइक सेंसस, जनगणना जब होती है तो क्या होता है, हर एक घर में जाकर वो डेटा कलेक्ट किया जाता है, एक सोर्स पे डाल दिया जाता है, मॉस्पी के, इट्स मिनिस्ट्री ऑफ स्टैटिस्टिकल मॉस्पी समथिंग, PI का मुझे मतलब अभी के लिए याद नहीं है, मैं बताऊंगी आपको बाद में. तो वहां पर अगर उन्होंने स्टोर की है, ओके, स्टैटिस्टिकल ऑफिस या फिर ऐसा कुछ है, तो फिर क्या होगा, उन्होंने अगर वहां पर वो स्टोर की है, तो मुझे जब देखना है कि इंडिया में कितने मतलब एज ग्रुप वाइज कैसे लोग हैं, 0 to 5 में कितने, 5 to 15 में कितने, 15 to 35 में कितने, 35 to 50 में कितने, और 50 से आगे लेकर कितने, ऐसा अगर मुझे सोचना है तो मैं क्या करूंगी, वो साइट पे जाऊंगी, वहां से डेटा कलेक्ट करूंगी. मैंने डेटा कलेक्ट किया है क्या? ये नहीं. तो इसका मतलब वो प्राइमरी नहीं है, मैं किसी और ने कलेक्ट किया हुआ डेटा इस्तेमाल कर रही हूँ, दैट इज कॉल्ड सेकेंडरी डेटा. सो डिमांड फोरकास्टिंग रिक्वायर्स गैदरिंग प्राइमरी और सेकेंडरी डेटा. Okay, primary data refers to the data that is collected by researchers through observation, interviews and questionnaires for particular research. मैंने बताया आपको डायरेक्ट इंटरव्यूज, फिर ऑब्जर्वेशंस, मतलब मैं देख सकती हूँ कि लोग कितने जल्दी सो जाते हैं लेक्चर में, तो ये मेरा ऑब्जर्वेशन है. फिर उसके बाद क्वेश्चनेयर्स, मतलब मैंने अगर आपको फॉर्म दिया फिलअप करने के लिए तो दैट इज क्वेश्चनेयर. ये सब करके प्राइमरी डेटा कलेक्ट किया जाता है. और उसके बाद होता है कि सेकेंडरी डेटा कैसे कलेक्ट. ऑन द अदर हैंड, सेकेंडरी डेटा will be collected. It refers to the data that is collected in the past but can be utilized in the present scenario or research work. ओके, सो मैं कुछ 2 साल पहले कलेक्ट किया डेटा आज यूज कर रही हूँ और फॉर माई रिसर्च वर्क, दैट इज कॉल्ड सेकेंडरी डेटा कलेक्शन. तो ये सब डेटा कलेक्शन करके उसका एनालिसिस करना पड़ता है कि इंडिया में ज्यादा काम करने वाले लोग हैं या काम करने वाले लोगों पर डिपेंड होने वाले लोग हैं. मतलब जो लोग 15 से लेकर 50 पे है
एज में वो काम करने वाले लोग हैं, और उसके पीछे और उसके आगे ये लोग हैं वो डिपेंडेंट लोग हैं। तो मतलब मुझे ये देखना पड़ेगा कि सेकेंडरी डेटा से कौन से एज ग्रुप में कितने लोग हैं, और जो भी अगर 15 से लेकर 50 में ज्यादा लोग हैं, इसका मतलब इंडिया में वर्किंग पॉपुलेशन ज्यादा है। तो दैट इज कॉल्ड एनालिसिस। और ऐसे ही हम डिमांड फोरकास्ट कर लेते हैं। तो ये वर्किंग पॉपुलेशन की पास पैसे होगा, तो पैसे होगा तो ये क्या खरीदेंगे, ऐसे लाइक दैट। ओके, लेट्स सी द नेक्स्ट वन। Choice of method. The economist has to choose particular technique from among various techniques of demand forecasting, जो हम देखने वाले हैं next lectures में, depending upon the nature of product. Constitutes one of the most important step of demand forecasting process. Demand can be forecasted by using various methods. They are majorly survey method, statistical method. The method of demand forecasting differs from organization to organization depending on the purpose of forecasting, time frame, and data requirement and its availability. Selecting the suitable method is necessary for saving time, cost, and ensuring the reliability of data. आपका डेटा कितना अच्छा है, कितना अच्छा कलेक्ट किया गया है, टाइम क्या है, उसका सुटेबिलिटी कितना है, ऐसा सब देखकर आपको ये चॉइस ऑफ मेथड करना पड़ता है। उसके बाद आता है टेस्टिंग एक्यूरेसी। तो ये जो आपने डिमांड फोरकास्ट किया है वो कितने सही आया है, कितना गलत है, हमें फिर से क्या करना पड़ेगा, इसके बारे में सोचना पड़ता है। तो इट इन्वॉल्व्स मेकिंग एन एस्टिमेट ऑफ द फोरकास्टेड डिमांड फॉर प्री डिटरमाइंड ईयर्स। द रिजल्ट शुड बी इजीली इंटरप्रेटेड एंड प्रेजेंटेड इन यूजेबल फॉर्म। तो मतलब जो भी आप कुछ मॉडल बनाते हो या फिर अगर कुछ भी डाल देते हो, इन द सेंस अगर आप कुछ भी उसका इन्फरेंस निकाल देते हो डेटा से कितना डिमांड होगा, वो बहुत ही इजीली समझने के काबिल होना चाहिए। ओके, और हमें फिर से यूज करने के फॉर्म में भी होना चाहिए। द रिजल्ट शुड बी इजी टू अंडरस्टैंड एंड द रीडर टू रीडर्स एंड मैनेजमेंट ऑफ द ऑर्गेनाइजेशन। There are various methods of testing statistical accuracy in the given forecast. लेकिन हम बहुत ही मेथड होते हैं स्टैटिस्टिक्स में जिससे आप देख सकते हो कि आपका डिमांड फोरकास्ट अच्छा चला है या गलत हुआ है, लेकिन अभी हम उसके बारे में इन डेप्थ नहीं देखने वाले। Some of them are simple and inexpensive. Some of them are quite complex and difficult also. This testing is needed to avoid or reduce the margin of forecasting error and thereby to facilitate करेक्ट डिसीजन मेकिंग। मतलब आपको अच्छे डिसीजन मेकिंग करने के लिए और फोरकास्ट में जो भी एरर आया है, क्योंकि एरर से नुकसान होने वाला है, हमने देखा कल, तो ये सब ना होने के लिए हमें बहुत ही जरूरी है ये प्रोसेस से जाना। तो प्रोसेस में हमने क्या क्या देखा, पहले आइडेंटिफिकेशन ऑफ ऑब्जेक्टिव, दूसरा नेचर ऑफ प्रोडक्ट एंड मार्केट, तीसरा डिटर्मिनेंट्स ऑफ डिमांड, चौथा एनालिसिस ऑफ फैक्टर्स, पांचवा चॉइस ऑफ मेथड्स, और सिक्स्थ टेस्टिंग एक्यूरेसी। ये 6 स्टेप्स करने से आपका डिमांड फोरकास्टिंग एक साइकिल के लिए तैयार हो सकता है। ओके, होपफुली आपको ये समझ में आया होगा। सो लेट्स सी व्हाट आर द टेक्निक्स ऑफ और मेथड्स ऑफ डिमांड फोरकास्टिंग। लेकिन फॉर टुडे आई गेस मैं इतना ही बोलकर आज के लिए छोड़ दूंगी आपको कि द मेन चैलेंज ऑफ द फोरकास्ट इज टू सिलेक्ट इफेक्टिव टेक्निक, कौन सा करना चाहिए। तो टेक्निक ऑफ डिमांड फोरकास्टिंग आर मेजरली 2 मेथड्स, सर्वे मेथड, स्टैटिस्टिकल मेथड। ओके, हम दोनों में ही कौन से सब मेथड्स है, उसके एडवांटेजेस क्या है, डिसएडवांटेजेस क्या है, ये सबके बारे में देखने वाले हैं। ओके, और आपको इसके बारे में मतलब अच्छे से नोट्स भी बनाने हैं क्योंकि उसके ऊपर बड़ा वाला क्वेश्चन भी आ सकता है। Okay, there is no particular method that enables organization to anticipate risks and uncertainty in the future. Generally, there are 2 approaches to demand forecasting. 2 approaches कौन से? Survey methods, statistical methods. The first approach involves forecasting demand by collecting information regarding the buying behavior of consumer. लोगों को क्या खरीदना है इसके ऊपर उनकी इंफॉर्मेशन निकालना, ये पहले मेथड में इन्वॉल्व होता है, फ्रॉम एक्सपर्ट्स और थ्रू द कंडक्टिव सर्वेज। तो एक्सपर्ट से इंटरव्यू करके या फिर और सर्वेज लेके। Okay, on the other hand, the second method is to forecast demand by using the past data
थ्रू स्टैटिस्टिकल टेक्निक, मतलब कुछ स्टैटिस्टिकल मॉडल्स को चूज करके आप ऐसे मॉडल्स बनाओ जिससे आपको पता चले कि डिमांड कितना होगा, उसके हिसाब से प्रॉफिट कितना होगा, उसके हिसाब से कॉस्ट कितना होगा। ओके, तो मैंने आपको ये बता दिया है, और इसके आगे वाले में हम देखने वाले ये सर्वे मेथड क्या है, उसके टाइप्स क्या है, एटसेट्रा एटसेट्रा। ओके, सो फिलहाल के लिए आज के लिए हम यहाँ पर रुक जाते हैं, और इसके बाद हम हमारे जो एक्चुअल मेथड्स है उसके जो 2 अप्रोचेस है उसके बारे में पढ़ना शुरू कर देंगे। आज में हमने जो भी कुछ समझा, क्या आपको वो समझ में आ रहा है? मुझे अगर नहीं आ रहा है तो कमेंट में Yes, लिखकर ma'am. बता दीजिए। Yes, ma'am. ओके, ये वीडियोस पूरा का पूरा देखिए, स्टार्ट मेकिंग नोट्स, डोंट डिले। ओके, बाय।